नमस्कार, मी दीपाली सोनकवडे. आपण पाहताय LS मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचे समीर राजूरकर हे विजयी झालेत. त्यांनी MIMचे उमेदवार अशोक हिवराळे यांचा 37 मतांनी पराभव केलाय. समीर राजूरकर यांना एकूण 115 पैकी 70 मतं मिळाली आहेत. तर या महापौर पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे तटस्थ राहिलेत. सांगली महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणूक प्रक्रिया पार पडली असून बिनविरोध झालेल्या या निवडीमध्ये भाजपचे धीरज सूर्यवंशी यांची महापौर तर उपमहापौर पदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे गजानन मगदुम यांची निवड झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका लढवल्या गेल्या होत्या, तरी सुद्धा काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागलाय. जिल्हा परिषदेसोबत महापालिका निवडणुकीतही काँग्रेस 102 जागांपैकी केवळ 2 जागांवर विजयी झाली आहे. विधान भवन परिसराशी संबंधित एक महत्त्वाची राजकीय माहिती समोर आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वाची मागणी मांडली आहे. दिवंगत अजितदादा पवार यांचं तैलचित्र हे विधिमंडळ परिसरात लावावं अशी ही मागणी होती. तर या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. नंदुरबारमध्ये बनावट जन्ममृत्यू दाखल्यांच्या मोठ्या रॅकेटचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नंदुरबारमध्ये नगर परिषद, शहर पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देत या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय. या रॅकेटमध्ये तब्बल 1000पेक्षा अधिक लाभार्थी असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केलाय. नंदुरबारच्या धडगाव सोलार कामाचं बिल मंजूर करण्यासाठी 8 लाख रुपयांची लाच घेताना उपअभियंता ACBच्या जाळ्यात अडकलाय. तक्रारदार ठेकेदारानं धडगाव तालुक्यातील पाड्यांमध्ये 2,37,00,000 सौर पथदिव्यांचं काम पूर्ण केलं होतं. या कामाचं बिल अदा केल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी उपअभियंत्याने 8 लाखांची मागणी केली होती. भिवंडीतील APJ अब्दुल कलाम या उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे. यावेळी 15 ते 20 दुचाकी वाहनांवर वाहतूक विभागाने ऑनलाईन दंड आकारून कारवाई केली आहे. हिंगोली जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेलं काम अद्याप अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागते. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केलाय. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग होता. तर प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी ढोल ताशांच्या गजरात हा मोर्चा काढण्यात आलाय. उल्हासनगरच्या नेताजी गार्डनमध्ये सकाळी कामावर जात असताना महापालिकेच्या एका महिला कर्मचाऱ्यासोबत छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून संबंधित महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यवतमाळमध्ये घरकुलासाठी निधी आणि रेती उपलब्ध करून द्या या मागणीसाठी यवतमाळच्या उमरखेड पंचायत समितीवर घरकुल लाभार्थ्यांनी डफडे बजाव आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलंय. प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचं काम निधी अभावी आणि रेती उपलब्ध नसल्यानं रखडलेलं आहे. तर या होत्या काही महत्त्वाच्या बातम्या. पाहत रहा LS मराठी.